चोराने मुद्देमाल परत केला तर क्लीन चिट मिळते। मित्र हो, पुणे महाबळेश्वर पर्यंतच्या मोक्याच्या जमिनीचे नामी बेनामी मालक पार्थ यांचे पिताश्री आहेत। त्याच्या रक्तात जमीन भिनलेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारण्यांना जमिनी गिळण्याची भूक लागली आहे, तर या अजगरांना क्लीन चिट देण्याचा रोग मुख्यमंत्र्यांना जडलेला आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं लगावलेला आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणामध्ये घेतलेल्या भूमिकेवरून सामनाच्या अग्रलेखातून हा संताप व्यक्त केला गेलाय। म्हणजे फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये चौकशी आधी संशयित आरोपीला क्लीन चिट देऊन मुख्यमंत्री फडणवीस मोकळे झाले। आता पुण्यातल्या मुंडवा इथल्या जमिनीचं प्रकरण बाहेर आलं आणि जेव्हा गाजावाजा झाला तेव्हा कोणालाही सोडणार नाही अशा पद्धतीचा नेहमीचा दम मुख्यमंत्र्यांनी भरला। म्हणजे त्यांनी काय केलं, कृषी खात्याची जमीन लाटण्याचा गुन्हा दाखल केला, तहसीलदार वगैरेंना तडकाफडकी निलंबित केलं। अहो, इतका मोठा व्यवहार तहसीलदारासारख्या कनिष्ठ अधिकाऱ्याच्या हातात असतो हे महाराष्ट्रातील जनतेला या निमित्तानं नव्यानं समजलं, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय। बरं झालं महाराष्ट्राच्या ज्ञानामध्ये भर पडली। ज्या मीडिया कंपनीच्या माध्यमातून मुंडवा इथल्या जमिनीचा व्यवहार झाला त्या कंपनीचे 99% मालक चिरंजीव पार्थ आहेत, पण 1% शेअर्स असलेल्या दिग्विजय पाटलावर गुन्हा दाखल करून फडणवीस सरकारनं चिरंजीवांना क्लीन चिट दिली। क्लीन चिट देण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात कुणी धरणार नाही। आधी एटीएस चौकशी समिती नेमायची आणि काम सुरू होण्याआधीच क्लीन चिट द्यायची। मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिल्यावर मग त्या एटीएसचा काय उपयोग आहे, असा नेमका सवाल सामनाच्या अग्रलेखाने केलाय। गेल्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस यांनी जितक्या गुन्हेगारांना जाहीर क्लीन चिट दिली ते पाहिल्यावर साहजिकच जनतेला असा प्रश्न पडतो की हे महोदय राज्य चालवत आहेत की एखादं काजी कोर्ट, म्हणजे काजी कोर्टात निवडण्याचे प्रकार याच पद्धतीने चालतात, असा टोला सुद्धा सामनानं लगावलेला आहे। क्लीन चिट देण्याआधी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे वगैरे मंडळी फडणवीसांना भेटली। आम्ही जमिनीचा व्यवहार रद्द केला असं जाहीरही केलं, हे खरं तर महत्वाचं। पण हा कोणता नवा कायदा महाराष्ट्रात लागू झाला आहे? चोराने मुद्देमाल परत केला तर क्लीन चिट मिळते, हा संदेश समाजामध्ये जाणं घातक आहे। एखाद्या मासिक ब्युरोनं मंत्रालयात घुसवून एखाद्या भ्रष्ट बोक्यावर संतापाच्या भरामध्ये सपासप वार केले आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करतात हत्यार परत केलं तर त्याच्यावरील गुन्हे माफ होणार की काय, असा खोचक सवाल सुद्धा विचारला आहे। मुद्देमाल परत दिला की गुन्हा संपतो हा पायंडा पडला तर सगळेच गुन्हेगार माल परत केलाय ना याच मुद्द्यावर सुटत राहतील। महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य राहिलेलं नाही याचा हा पुरावा। महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे ते भयंकर तितकं चिंताजनकही आहे, असं देखील सामनाच्या म्हटलं आहे। एकंदर पार्थ पवार यांच्या जमीन खरेदीचं हे वादग्रस्त प्रकरण आणि फडणवीस यांची भूमिका याबाबत सामनानं नेमकं बोट ठेवलेलं आहे। सर्वसामान्यांच्या मनात असलेली भावनाच इथं व्यक्त झाली आहे। हो, तुम्ही सुद्धा हा सामना, आजचा सामना आणि सामनाचा अग्रलेख जरूर पहा, वाचा आणि हा अग्रलेख तुम्हाला कसा वाटतो, तुमच्या आमच्या मनातल्या भावना सामनानं मांडलेल्या आहेत की नाहीत जरूर सांगा। धन्यवाद, पुन्हा भेटू, नमस्कार।